नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, आता परत आम्ही आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही तर लास्ट ब्लॉगमध्ये यांना बघितलं असेल, साहिल, अथर्व, आणि आता न्यू मेंबर जॉईन झालेला आहे रोहन भाई आमच्यासोबत आलेला आहे. तर आता आम्ही जाणार आहे गणसंकुलमध्ये, कारण लास्ट टाईम आम्ही अपडेटची जी व्हिडिओ बनवली, म्हणजे रेल्वे कारखान्यामध्ये जिथे गणपती बाप्पाच्या उंच मूर्त्या तयार केल्या जातात, तिथे काय काय म्हणजे गणपतीच्या मूर्त्या तयार झाल्या आहेत, कोणकोणत्या ट्रॉल्या आल्या आहेत, त्यासुद्धा आम्ही दाखवल्या. फक्त कसं गणसंकुलमध्ये तिथे काम चालू होतं, त्यामुळे आपल्याला यायला भेटलं नाही. तर आता आपण तिथे जायचं आहे आणि कोणकोणत्या गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत, म्हणजे कोणकोणत्या ट्रॉल्या आल्या आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या मूर्त्या तयार झाल्या आहेत बनवायच्या, आणि कोणकोणते कारखाने लहान लहान मूर्तींचे म्हणजे घरगुती गणपतीच्या ज्या मूर्त्या तयार झाल्या आहेत त्या आपण तिथे बघणार आहोत. आणि तिथून येता येताच आपण सेंट्रल रेल्वेला सुद्धा जाणार आहे, तिथे पण आपण अपडेट घेणार आहे. चला तर मग जाऊया तिथे. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला म्हणजे रेल्वेचं जे वर्कशॉप आहे तिथे आम्ही आलो आहे. आणि आता नुकतीच अपडेट म्हणजे इथे गणपती बाप्पा म्हणजे अखिल चंदनवाडी गणेश उत्सव मंडळाची जी आगमनाची टी-शर्ट आहे त्याची नोंदणी सुरू झालेली आहे. तर त्यांनी इथे बोर्ड लावलेला आहे, किती तारीखपर्यंत आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथे. आणि आता जर बघाल तर इथे कारखान्यात आपण बघूया आता नवीन कोणकोणत्या ट्रॉल्या आल्या आहेत त्या. तर भावांनो, इथे जे कारखाना आहे ना आतला, तो सुरू झालेला आहे बघा. म्हणजे गणपती बाप्पाच्या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्या आणलेल्या आहेत इथे बघा. सुंदर मूर्त्या आहेत इथे, ते पण देखील सुरू झालेलं आहे. म्हणजे सेंट्रल रेल्वेमध्ये जे छोट्या गणपती म्हणजे घरगुती बाप्पाच्या ज्या मूर्त्यांचा कारखाना सुरू होतो छोटा, तो सुरू झालेला आहे. आणि सुंदर मूर्त्या आहेत हे बघा, इथे देखील आहेत. वाव, ही पण एक मस्त मूर्ती आहे, बाल गणेश रूपी आहे बघा, दगडूशेठमध्ये आहे ही बघा. गेल्या वर्षीची जी फेमस झालेली चंद्रावरची जी मूर्ती आहे त्या पॅटर्नमध्ये देखील आहे बघा. मस्त मूर्ती आहेत हो इथे. बाल गणेश आहे, त्याचबरोबर इथे हुंदरावरती पण देखील आहे. मस्त मोठ्या छोट्या मूर्त्या आणलेल्या आहेत इथे बघा. ही एक लास्ट टाइम फेमस झालेली विष्णुरूपी मूर्ती ती देखील आहे. ते मस्त छोट्या मूर्त्या देखील आहेत. आम्ही थोड्याफार मूर्त्यांची प्राईस पण काढली. आणि ह्या जो विष्णुरूपी मूर्त्या आहेत ना, त्या खूपच आवडतं. लास्ट टाइम पण आम्ही बुक करायला गेलो, पण म्हणजे कमीच होत्या मूर्त्या त्या पॅटर्नमध्ये. हे बघा, बाल गणेश रूपी बघा, ही एक मूर्ती आहे. आता आपण कारखान्याच्या बाहेर जाऊया. आणि इथे एक लालबागच्या राजाची देखील मूर्ती आहे, ते बघा पॅटर्नमध्ये. कधी पण फिरत असतात. तर मित्रांनो, आता थोडीफार अपडेट अजून देतो तुम्हाला. इथे गणपती बाप्पाच्या थोड्या मूर्त्या म्हणजे सुरू झालेल्या आहेत मेकिंग. लास्ट टाइम जर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर ह्या मूर्त्या होत्या, 2च होत्या, आता 3 झाल्या आहेत. आणि सध्या तरी ही एक मूर्ती रेडी झालेली आहे. अजूनपर्यंत जे गणपतीचे बॉडी पार्ट्स आहे, म्हणजे ही एक मूर्त्या 2 मूर्त्या उभ्या झालेल्या आहेत, म्हणजे ऑलमोस्ट तयार आहे साचा. हे बघा, या सर्व मूर्त्या आहेत. रोहन, त्या साईडला बघ. रोहन, हे बघ, इथे लावल्यात ना मूर्ती बघ. तर मित्रांनो, इथे देखील मूर्ती बनवलेली आहे थोडीफार, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जे उभेवाल्या मूर्त्या आहेत त्या सर्व लावल्या म्हणजे तयार झालेल्या आहेत. त्याचबरोबर इथे एक मूर्ती आहे लवकरच. इथे ज्या मूर्त्या रेडी झाल्या, बॅलन्सिंग मूर्त्या देखील चालू झालेल्या आहेत. हे बघा, ही बॅलन्सिंग मूर्ती देखील आहे. त्याचबरोबर इथे देखील मूर्त्या आहेत बघा. मित्रांनो, इथे जे 2 बॅलन्सिंग मूर्त्या आहेत, तिथे एक आहे, इथे एक, आणि बाकीच्या त्या बैठकवाल्या आहेत, म्हणजे ऑलमोस्ट तयार झाल्या. आणि ती बॅलन्सिंग मूर्तीचं तुम्ही बघत असाल तर ती फक्त म्हणजे आताच तयार करता, अजून बॅलन्सिंगचं काम थोडंफार बाकी आहे तिचं. आणि भावांनो, एक अपडेट म्हणजे आता इथे एक ट्रॉली आली, ती ग्रँड रोड पश्चिमची, सेल्टर रोडचा राजा आहे.
त्याची ट्रॉली आली आहे सेल्टक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची. बघा ही एक ट्रॉली देखील आलेली आहे इथे. अजून ही एक नवीन ट्रॉली आलेली आहे. ही कोणती आहे आय डोंट नो, तुम्हाला सांगतो कोणती ट्रॉली आहे ती, कोणत्या मंडळाची आहे काय माहिती, ते नाव तर दिलं नाही ट्रॉलीवरती कोणतं आहे. पण ही एक नवीन अपडेट म्हणजे ही ट्रॉली आली आहे. बाकीचं जर तुम्ही बघाल तर हे बॉडी पार्ट सर्व म्हणजे साच्यातनं सर्व काढून ठेवलेले आहेत रेडी पोझिशनमध्ये बघा. आणि ऑलमोस्ट थोडे म्हणजे 1 2 3 4 5 6 गणपती तयार आहे ते बघा. बघितलं तर अंधेरीचा राजा आहे ना, त्या पॅटर्नमध्ये एक बाप्पाची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. आणि इथे जर एक आहे तर लालबागच्या राजाचं जी मूर्ती आहे त्या मूर्तीसारखीच हुबेहूब मूर्ती इथे साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बघा इथे एक मूर्ती ऑलमोस्ट तयार झालेली आहे हे बघा. आणि एका मूर्तीचा पीस तयार करून मला दाखवतो बघा, काय भारी वाटतं एकदम. आणि आमचे मित्र सर्व आलेले तिथे. हे लालबागचा राजा सेम काय झालं, सेम लालबागचा राजा काय पडू आता. हो इथूनच ID भेटू दे असं. नमस्कार. बाकीचं जे काम असेल म्हणजे जे बाकीचे साच्यांमध्ये जे सर्व पार्ट असतात ते तयार करण्याचं काम तर ऑलमोस्ट चालू झालेलं आहे इथे बघा. बाप्पाच्या मूर्त्या इथे जे प्रभावळ आहेत त्याची कामं देखील सुरू झालेली आहेत. लास्ट टाइम पण मी इथे आलेलो सेंट्रलमध्ये, ते देखील अजून मूर्त्याचं काम चालू झालेलं म्हणजे तेवढ्याच मूर्त्या तिथे मागे बघाल तर आता इथून पण ह्याला जायचं आहे गणसंघ. पण आपल्याला मूर्त्या बघायच्या आहेत कोणकोणत्या म्हणजे बरोबर कोणकोणते कारखाने देखील सुरू झाले आहेत त्या पण बघायचं. म्हणजे लहान लहान गणेश म्हणजे घरगुती गणपती बाप्पाच्या ज्या मूर्त्या असतात त्या देखील तिथे सुरू आहे. म्हणजे सार्थक आर्ट्स, श्रेया आर्ट्स, वेळे ब्रदर्स यांचे कारखाने सुरू झाले आहेत का हे पण आपण बघणार आहोत तिथे. सध्या तरी आपण इथे आहे सेंट्रल रेल्वेमध्ये म्हणजे इथे काम चालू आहे सध्या तरी, तुम्ही मागे बघू शकतात. तर मित्रांनो आताच आम्ही नुकताच सेंट्रल रेल्वेचा जो कारखाना आहे ना तिथून बाहेर आलो आम्ही. म्हणजे ऑलमोस्ट जर तुम्ही बघाल ना तर गणपती बाप्पाच्या मूर्त्या तयार व्हायला लागल्या. म्हणजे बॅलन्सिंगच्या ज्या मूर्त्या आहेत 2 मूर्त्या त्या तयार झाल्या. त्याचबरोबर जो आतुरता होती म्हणजे ती लालबागच्या राजाचा जो फेस तयार करत होते तो फेसचा देखील कुठेतरी म्हणजे सुरू झाली मूर्ती. आणि त्या 2 मूर्त्या तयार झाल्या लालबागच्या राजाच्या फेसच्या. आणि खूप मजा येते आणि भारी वाटतं कारखान्यामध्ये गेलं. आणि कुठे कुठे आता थोडे थोडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या तयार होतात. आणि मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ जर नीट बघत असाल तर तुम्हाला उमरखाडीच्या राजाचा देखील फेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओ नीट बघा. नक्की कुठे दिसला ते नक्की मला कमेंट करून सांगा. जर नाही दिसला तर मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला फोटो टाकीन तर तुम्ही नक्की समजून जा. जर व्हिडिओ बघितली नसेल तर मी मोस्टली जर ती व्हिडिओ अपलोड नाही करणार कारण फेस बनवतात आणि कुठच्याही मूर्तीचा फेस असा पटकन लीक करायचा नसतो. तरी मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला दाखवीन, ॲटलिस्ट फोटो तरी दाखवीन. पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शोधा कोणती मूर्ती आहे कोणता फेस आहे तो. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता आपण जाणार आहोत गणसंकुलमध्ये. तिथे देखील आपण बघणार आहोत कोणकोणत्या बाप्पाच्या मूर्त्या रेडी झालेल्या आणि कोणकोणते कारखाने सुरू झाले. तर मित्रांनो ब्लॉगमधली एक नवीन अपडेट म्हणजे आपल्यासोबत आहे आपल्या खास मित्र म्हणजे खास काय होतो तो साहिल सुर्वे, त्याचा छोटा भाव. नाव सांग रे. चिन्मय सुर्वे. आता याचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुझं आता आपण गणसंकुलला चाललेलो आहे. आता आम्ही नरेपारचा जो गेट आहे तिथे आहे आम्ही. आता इथून हार्डली 2 मिनटावरती आहे गणसंकुल. तर आम्ही वॉकिंग म्हणजे चालत येत आहे. पहिला जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल अपडेटचा तर आम्ही नियमांचं पालन करतो आहे, चालतच जातो आहे. बघा सर्वजण आहेत, 1 2 3 4 5 जण आहेत. आम्ही गाडी न आणता आम्ही चालत आलो इथे. बघा आता ऑलमोस्ट म्हणजे परेल वर्कशॉप आम्ही सोडला आहे आणि हार्डली आता भारत मातेच्या इथे 2 मिनटात आम्ही पोचू. सगळीजणं आहेत इथे आपले मित्रमंडळी, आपटेष्ट सगळेजणं आहेत. आणि हाच तो ब्रिज जिथून सर्व गणपती बाप्पा जातात येतात इथूनच. आणि जो फोटो क्लिक करतात तुम्ही तर लास्ट व्हिडिओमध्ये पण ऐकलं असेल, इथून जो फोटो काढण्याची जी मजा आहे किंवा व्हिडिओ काढण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे गणपती असताना. हां मित्रांनो आता आपण पोचलो आहे अविघ्न पार्क आहे.
ती जी अविघ्न पार्कची बिल्डिंग दिसते तिथे आहे. आणि आता आपण आलो आहे गणसंकुलमध्ये. इथे जर तुम्ही बघत असाल तर हे बघा, इथून आता आपण आत जायचं आहे. लास्ट टाइम आपण आलो तेव्हा इथे काहीच म्हणजे ते वर्कशॉप जे चालू होतं ते सर्व हे बघा, हे सर्व अमर आर्ट्स आहेत. त्याचबरोबर गणेश चित्र झाडा हे छोटे छोटे जे वर्कशॉप बोललो ते पुढे चालू व्हायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आणि इथे जर तुम्ही बघाल तर इथे मातीच्या देखील मूर्त्या आहेत. हे बघा, म्हणजे ऑलमोस्ट पेंटिंगचं काम आता बाकी आहे. बघा, त्याचबरोबर इथे जर आलात तर सार्थक आर्ट्स आहे. लास्ट टाइम आपण यांची व्हिडिओ पण बनवलेली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे इथे. मस्त मस्त मूर्त्या आलेल्या आहेत. ही बघा, लास्ट टाइम यांच्याकडे सर्वात फेमस अशी मूर्ती होती. ही जास्तीत जास्त ही मूर्ती सेल झालेली. ही एक मूर्ती आहे, मस्त बुक पण झालेली. हां बघा, स्वामी बैठकमध्ये देखील आहे. बैठक नाही, स्वामीचा मूर्ती. तर मित्रांनो, इथे जे तुम्ही बघत असाल ना तर वैष्णवी आर्ट्स म्हणून आहे इथे लागलेलं आहे गणसंकुलमध्ये. आणि ही एक मूर्ती म्हणजे तयार आहे, म्हणजे हात लावायचे अजून. त्याबरोबर तिथे एक मूर्ती आहे. आणि ही जर मूर्ती बघाल तर हिचं अजून काम चालू नाही झालं, साच्यामध्ये काम चालू आहे वैष्णवी आर्ट्स म्हणून. त्याचबरोबर इथे आहे अग्निमोहित गणेश कला केंद्र. अजून तर काय काम चालू नाही झालं इथे, थोडं थोडं काम चालू आहे इथे. एक ट्रॉली इथे पोचलेली आहे, ती म्हणजे श्री अष्टविनायक मित्र मंडळ धारावी इथून आलेली आहे ट्रॉली. सध्या तरी तिथे काम चालू आहे सगळीकडे. आता मी गणसंकुलमधनं इथून निघतो आहे, कारण तुम्हाला अपडेट दिली ते थोडेफार गणपती बाप्पाच्या मूर्त्या तयार झाल्यात. आणि खास करून जर कोण यूट्यूबर आलं तर मेन म्हणजे एक इकडे त्यांची अट आहे, म्हणजे आपण काळजी घेतली पाहिजे. इथे गणपती बाप्पाची नेकेडच्या मूर्त्या असतात, तर थोडीफार काळजी घ्या व्हिडिओ करताना. गणपती बाप्पाचं जे पोटाचा वरचा भाग असतो तिकडूनच शूट करा, कारण वस्त्र घातलं नसतं बाप्पा, म्हणजे धोतर बितर ते सर्व वर्क केला नसतं. तर सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ काढताना. तर आता आपण इथून गणसंकुलमधनं बाहेर निघतो आहे. हो, कसं वाटलं? सार्थक आर्ट्समध्ये आपण पहिल्यांदा गेलो. मूर्त्या आहेत, मूर्त्या छान होत्या त्यांच्या. हां, अजून त्यांच्या मूर्त्या येणार आहे, बाकी आहे. 10 दिवसानंतर त्यांची ट्रॉली येणार, त्याच्यानंतर एकदा विजिट मारा. हां, ट्रॉली नाही, ट्रक येणार. तर आता आपण गणसंकुलमधनं बाहेर निघतो आहे आणि आता आपण घरच्या दिशेने जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे घरी. म्हणजे तुम्हाला गणसंकुलची जी पूर्ण अपडेट आहे ती सर्व दिलेली आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट मूर्त्या तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. कारखाने म्हणजे घरगुती गणपती बाप्पाचे छोटे छोटे कारखाने आहेत, सार्थक आर्ट्स, वेळे ब्रदर्स. त्याचबरोबर अजून थोडेफार जे कारखाने आहेत ते सुरू झालेले आहेत. मातीच्या मूर्त्यांची जी बुकिंग होती ती क्लोज झालेली आहे. आणि आता तुम्हाला चॉईसनुसार गणपती तिथे अवेलेबल नाही होणार. तुम्हाला जी मूर्ती आहे ती सिलेक्ट करून घेऊन जावी लागेल. आणि खूप भारी भारी मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर आता आपल्याला चिन्मय नाश्ता देणार आहे. तो मगाशी ब्लॉगमध्ये आपल्याला बोलला आहे, कुठे हा बघा नाश्ता देणार आहे. बघूया आता. चिन्मय प्रॉमिस केला आहे व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. याचा नाश्ता देतो.